संत जनांनो, प्रेमाने बोलूया धनरंकारजी। आजच्या मानवाला खरं जीवन जगण्याची विद्या आत्मसात करण्याची अत्यंत आवश्यकता आहे। त्यासाठी ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याची नितांत आवश्यकता आहे। म्हणून आजच्या मानवाला सांगावंसं वाटतं की आज या घोर कलियुगात सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांनी ब्रह्मज्ञानाचा वृक्ष लावलेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी या वृक्षामध्ये विसावा घेतलेला आहे त्यांच्यासारखा कोणी भाग्यवान नाहीच। कारण आपल्याला मानव योनी प्राप्त झाली आहे ती याच कारणासाठी की या मानव योनीमध्ये मानवाला परमात्मरूपी धन प्राप्त करायचे आहे। म्हणून संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, नर जन्मी तरी साधी नारायण, नाही तर हीन पशुहुन। कारण जर नर जन्मामध्ये येऊन सुद्धा या नारायणाला पाहिलं नाही, त्याच्या स्वरूपाची ओळख करून घेतली नाही, आत्मा आणि परमात्मा यांचा संबंध काय आहे याची जाणकारी करून घेतली नाही, तर आपल्या या नरजन्माला काहीही महत्व होणार नाही। म्हणून संत महात्म्यांनी याला पशुची उपमा दिलेली आहे। कारण पशुयोनीमध्ये परमेश्वराची भक्ती म्हणजेच प्राप्ती करता येत नाही। सत्य आणि असत्य, शाश्वत आणि नश्वर, संसार आणि परमार्थ हे नेमकं काय यांचा त्यांना भेद कळत नाही। म्हणून याला संतांनी भोगयोनी म्हणून उपमा दिलेली आहे। म्हणून म्हटलं आहे की एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा। भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात, हे अर्जुना, हा नरजन्म तुला सहजासहजी प्राप्त झालेला नाही। 184 योनी फिरून तुला हा अतिदुर्लभ मानव देह प्राप्त झालेला आहे। म्हणूनच या 184चा फेरा चुकवण्यासाठी समयाच्या सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे भक्ती करून मोक्षपद प्राप्त करावयाचे आहे। तरच तुला या मायेच्या बंधनातून मुक्ती मिळेल आणि तू या परमात्म्यामध्ये सर्व समाविष्ट होशील। कारण आत्मा आणि परमात्मा यांचा संबंध पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे। कारण पाण्यामध्ये पाण्याचा थेंब मिसळल्यास त्याला आपण वेगळं करू शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे आत्म्याला मोक्ष प्राप्त झाल्यानंतर तो निराकार परमात्म्यामध्ये समाविष्ट होतो। त्यामुळे त्याची 184 योनीच्या दुःखातून मुक्ती होते। म्हणूनच सांगावंसं वाटतं की मानवता जागृत करण्यासाठी आणि खऱ्या सत्याची निराकार परब्रह्माची ओळख करून देण्यासाठी सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज आपले जीवन परोपकारासाठी झिजवत आहेत। जो मनुष्य प्राणी त्यांच्या चरणावर जाईल त्याच्या जन्माचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। कारण सद्गुरु ही साधारण व्यक्ती नाही याचा दाखला आपल्याला खालील वचनावरून दिसून येतो। गुरु नाही नाशिवंत, गुरु आहे भगवंत। अर्थात गुरु आणि ब्रह्म या दोघांमध्ये काहीच फरक नाही। गुरु आणि ब्रह्म यांच्यामध्ये समानता आहे। म्हणून माणसाला अशा परब्रह्म स्वरूप गुरुची आवश्यकता आहे। परंतु आजचा माणूस खऱ्या गुरुचा शोध करत नाही। म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे, लाखों गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का, सब स्वार्थों के आसरे डंका बजाते नाम का। खास का गुरु यही है उसे ध्यान दे, ऐसे गुरु को पहचान दे जो खास की बात जान दे। अर्थात आज जगामध्ये पाहता अनेक प्रकारचे भगवे वस्त्र परिधान करणारे गुरु दिसतात। असे गुरु स्वतःच्या स्वार्थासाठी जीवनभर शिष्याच्या शोधात फिरत असतात। परंतु खरा गुरु असतो तो कधीच अशी वेशभूषा करत नसतो। तो शिष्याला खऱ्या देवाची ओळख करून देतो आणि त्याचे 184 योनीचे बंधन तोडून खऱ्या मोक्षाची वाट दाखवतो। अशा सद्गुरूशी आपण शरणागत झाले पाहिजे। तर आज समयाचे सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज हे खरोखरच कोणत्याही प्रांताचा, वंशाचा, जातीचा, देशाचा किंवा वर्णाचा भेदभाव न करता खऱ्या सत्याची म्हणजे निराकार परब्रह्माची जाणीव करून देत आहेत। कारण जो खराखुरा सद्गुरू असतो तो कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना आपल्या चरणाशी, आपल्या हृदयाशी घेत असतो। म्हणून आपण देवाच्या शोधासाठी वनवन न भटकता आपण समयाच्या खऱ्या सद्गुरूला शोधलं पाहिजे। कारण सर्व तीर्थांचे मूळ हे सद्गुरू असून त्यांच्या चरणावर ज्ञानगंगा वाहत असते आणि त्या ज्ञानगंगेत जो स्नान करतो तो पवित्र झाल्या वाचून राहत नाही। म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी।
कारण सद्गुरू शिवाय आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. आपल्या जीवनात सद्गुरू उतरला नसेल तर आपल्याला मानवी जन्माचे रहस्य कळणार नाही. खऱ्या भक्तीला चालना मिळणार नाही. देहातील विकार नष्ट होणार नाही. मी तूपणाची भावना जाणार नाही. म्हणून या सर्व भ्रमाला नष्ट करण्यासाठी असदमुखाने सद्गुरूचे चरण ज्ञान प्राप्त केले पाहिजे. कारण सद्गुरू बाबाजी म्हणतात की ब्रह्माची प्राप्ती आणि भ्रमाची समाप्ती. भ्रमाची समाप्ती. संत जनांनो, प्रेमाने बोला धन निरंकारजी.